तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कलेक्टिव्हची एनर्जी खूप जास्त कन्फ्युजनची आहे। त्यांच्यासमोर दोन रस्ते आहेत, परंतु त्यांना कोणता निवडावा या बाबतीत खूप जास्त संभ्रम येथे झालेला दिसून येत आहे। मे बी ते त्यांच्या रिलेशनशिपच्या संदर्भात असो, वैवाहिक नात्याच्या संदर्भात असो, कुठला तरी जॉब स्वीकारण्याच्या संदर्भात असो, किंवा प्रायव्हेट जॉब आणि सरकारी जॉब या संदर्भात त्यांचा कन्फ्युजन असेल, किंवा काहींचा ट्रान्सफर घेऊ का नको या बाबतीत सुद्धा कन्फ्युजन येथे दिसून येत आहे। तसेच काहींच्या जीवनामध्ये त्यांचं जे पास्टचं लग्न होतं, म्हणजे पहिलं लग्न होतं, ते सुद्धा आता इथे संपण्याच्या मार्गावर आहे। तर दुसरं लग्न करू शकतो का या बाबतीत सुद्धा खूप जास्त संभ्रम येथे दिसून येत आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिवाइनला गायडन्स मागूया यावरती की नेमकी ही कन्फ्युजनची जी स्थिती आहे त्यामधून बाहेर कसं पडायचं, की बाहेर पडायचं नाही, वेटिंग करायचं, या संदर्भातही आपण डिवाइनला काही प्रश्न विचारणार आहोत। व्हिडिओ छोटा असेल परंतु हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे। तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। डिवाइन प्लीज गाइड मी। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। जय मां अंबे, जय मां काली, जय मां दुर्गे। आर्केंजल मायकल, आर्केंजल मायकल, प्लीज गाइड मी, डिवाइन प्लीज गाइड मी। तर आज मी जेव्हा शाळेत गेले होते तेव्हा मला तो जो सुगरणचा पक्षी असतो की नाही, सुगरण पक्षी, वेवर बर्ड म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, तर तो पक्षी मला 2-3 दिसले, असे 2 दिसले जे की या चोचीमध्ये काहीतरी घेऊन चालले होते त्यांचं घर बनवण्यासाठी। तर असं एकदा नाही 2दा मला दिसले ते। तर त्याही संदर्भात काही संकेत असतील डिवाइनचे, मे बी कोणाचं तरी घर बनत आहे किंवा काहीतरी त्यांच्या घरामध्ये चेंजेस होत आहे, अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे। नक्कीच कोणीतरी घर बनवत आहे अशी ही एनर्जी आहे, अँड इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह न्यूज। तर असू शकतं ज्या कोणाचं घर बनत आहे त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा। तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेट करा तुमच्या क्वेश्चनवरती, कशा बाबतीत तुम्हाला कन्फ्युजन आहे या बाबतीत तुम्हाला थोडंसं मेडिटेट करायचं आहे। डिवाइन प्लीज गाइड मी। तर तुमची एनर्जी आपण चेक करूया सुरुवातीला। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। महादेवा प्लीज गाइड कर मला। ओके, 1 मोमेंट, थँक्यू डिवाइन। तर आपल्याला मेसेजेस मिळालेले आहेत। ओके, तर दिसून येते काहींच्या जीवनामध्ये खूप जास्त एक टॉवर मुवमेंट आलेला आहे। टॉवर मुवमेंट या संदर्भात की मे बी असू शकतं त्यांचं जे रिलेशनशिप आहे तेही येथे तुटलेलं आपल्याला दिसून येत आहे। मे बी असू शकतं त्यांचं फर्स्ट मॅरेज असेल तर त्यामध्ये काही डिस्टर्बन्स झालेला आहे इथे दिसून येत आहे। तसेच असे हे दिसून येते काहींच्या जीवनामध्ये खूप जास्त विश्वासघात त्यांना मिळालेला आहे, नात्यामधून किंवा कार्यक्षेत्रामध्येही असू शकतं त्यांना येथे काही अपमानास्पद गोष्टी त्यांच्यामध्ये घडलेल्या दिसून येत आहे। तसेच त्यांचे जे पार्टनर होते त्यांनीही त्यांना खूप जास्त त्रास दिलेला येथे दिसून येत आहे। कारण की एका ताईंचा असंच मला फोन आला होता की त्यांना भरपूर काही त्रास होत आहे त्यांच्या नात्यामधून, आणि अजिबात त्यांना तेथे कुठेही राहू दिलं जात नाही, अक्षरशः घरामध्ये सुद्धा, आणि त्या सध्या माहेरी राहत आहेत। आणि पतीचाही सारखा डिवोर्स दे म्हणून एक प्रकारचा तगादा चालू आहे, आणि जी मुलगी आहे छोटी ती सुद्धा परत दे म्हणून सुद्धा एक तगादा चालू आहे। आणि त्यामुळे ती जी फिमेल एनर्जी आहे खूप जास्त एक दुःखी आहे, सप्रेस एनर्जीमध्ये आहे, आणि डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये सुद्धा आहे। मे बी असू शकतं काही महिलांचे असेही प्रॉब्लेम्स येथे दिसून येत आहे की ते त्यांच्या जीवनामध्ये स्टक झालेले आहेत, त्यांना समजत नाहीये पुढे काय निर्णय घ्यावा, कारण की घरचे जे आहेत ते सुद्धा त्यांना साथ देत नाहीयेत, अशी ही एनर्जी येथे आहे। मे बी असू शकतं माहेरच्या लोकांनी सुद्धा येथे त्यांना निग्लेक्ट केलेला आहे। निग्लेक्ट नाही म्हणता येणार, बट एक त्यांनाही वाटत आहे की कदाचित हे ओझं आमच्यावरती नको, आणि हिने जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये सासरी राहायला पाहिजे, परंतु खूप जास्त एक
त्रासदायक पेनफुल सिच्युएशन आहे. तसेच येथे दिसून येत आहे ज्यांचे कोणीचे रिलेशनशिप ब्रेकअप झालेला आहे, म्हणजे त्यांना वाटत आहे की आपलं ह्या नात्यामध्ये आता पुढे काहीही भवितव्य नाही आहे आणि आपण ह्या नात्यामधून बाहेर पडलं पाहिजे, कारण की त्यांच्या नात्यामध्ये त्यांना खूप जास्त एक दुःख मिळालेलं आहे, पेनफुल सिच्युएशन आहे. तसे दिसून येते त्यांचे हार्ट ब्रेक सुद्धा झालेले येथे दिसून येत आहे. तर ह्या नात्यामधून मूव्ह ऑन करायचं का की थांबायचं, काही वेटिंग करायचं, कारण की आतापर्यंत खूप जास्त एफर्ट्स तुम्ही घातलेले येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे तुम्हाला कदाचित वाटत आहे की आता पुढे हे नातं कदाचित सर्वाइव्ह नाही होणार, पुढे नाही जाणार. तर यामध्ये मूव्ह ऑन करायचं का, परंतु भावनाही इतक्या जुडलेल्या आहेत की मूव्ह ऑन करणं एवढं काही शक्य वाटत नाही, पुढे जाणं एवढं काही सहज शक्य वाटत नाही, कारण की खूप दिवसांची एनर्जी त्यामध्ये लावलेली आहे. तर दिसून येतंय बॉटमची एनर्जी 3 ऑफ कप्सची आहे. तर नक्कीच येते थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. जे कोणी आपल्या फिमेल्सची म्हणजे महिलेशी घरातील डिवोर्सची गोष्ट करत आहे त्यांच्या जीवनामध्ये नक्की तिसरी व्यक्ती कोणीतरी नक्की येथे दिसून येत आहे. तसेच ज्यांचे रिलेशनशिपमध्ये खूप जास्त एक प्रॉब्लेम चालू आहेत तर त्यांच्याही जीवनामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन येथे दिसून येत आहे. तसेच जे कोणी आपल्या कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी विचार करत आहे तर दिसून येते खूप जास्त ऑप्शन्स त्यांच्याकडे भविष्यामध्ये येणार आहेत आणि आताही सध्या खूप जास्त ऑप्शन 4-5 ऑप्शन्स त्यांच्याकडे आहेत. त्यामधून नेमकं कोणतं निवडायचं या बाबतीमध्ये सध्या संभ्रम येथे दिसून येत आहे. तर परमेश्वराला तुम्ही मागत आहात की तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे, तसेच जे काही बाउंड्रीज आहेत आजूबाजूला आखलेल्या त्या दूर झाल्या पाहिजेत, या बाबतीची ही एनर्जी आहे आणि खूप जास्त विचारचक्र तुमचे चालू आहे की ह्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं आणि डिवाइनला ही खूप जास्त गोष्टी मागत आहे. भविष्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह काहीतरी आउटकम यावं याही बाबतीमध्ये खूप जास्त विचारचक्र येथे सुरू आहे. तर हा जो टॉवर मुवमेंट आला त्यांच्या जीवनामध्ये की ज्या पार्टनरच्या सोबत त्यांचं खूप चांगलं रिलेशनशिप होतं, काहींच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत नाही, कारण की ही एक जनरल रिडिंग आहे. तर माहिती नाही का अचानकच हे जे नातं आहे ते खूप जास्त एक कोलमडलेलं दिसून येत आहे. तर त्यामागे नेमकं कारण काय होतं हे आपण जाणून घेणार आहोत की जे तुमचे पार्टनर तुमच्या सोबत खूप लॉयल होते ते अचानकच अशा प्रकारे का वागलेले आहे, कारण की तुमचंही मन तयार होत नाही याच्यातून बाहेर पडण्यासाठी, मूव्ह ऑन करण्यासाठी. की इतके दिवस आपण एनर्जी खर्च केलेली आहे ती काही उगाच केली का उगाच हे असे आपण त्या व्यक्तीचा विचार करत होतो ते काही खोटं होतं का, तुमचं प्रेम ही खोटं नव्हतं, मग त्यांचंही नव्हतं, मग अचानकच असं काय झालं की त्यामुळे खूप जास्त एक चेंजेस झालेले आहेत. मे बी असू शकतं हे चेंजेस एक 4-5 दिवसामध्ये झालेले दिसून येत आहेत. तर पाहूया आपल्याला डिवाइन काय गाईड करतंय. तर ही तुमची एनर्जी होती सध्याची. तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण डिवाइनकडून गायडन्स मागूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. आर्केंजल मायकल, प्लीज गाईड मी फॉर दिस कन्फ्युजन. बाहेर जरा काम चालू आहे थोडंसं पाण्याच्या संदर्भात, त्यामुळे थोडे बाहेरचे आवाज येतील तर डिस्टर्ब होऊ शकतं थोडंसं. ओके, डिवाइन प्लीज गाईड मी, डिवाइन प्लीज गाईड मी, प्लीज गाईड करा डिवाइन प्लीज. तर सध्याची जी सिच्युएशन कन्फ्युजनची आहे त्या बाबतीत गाईड करा डिवाइन. डिवाइन प्लीज. ओके, तर आपण हे मेसेजेस घेऊया. ओके, तर आपल्याला दिसून येतं 2 ऑफ सॉर्ट्सची एनर्जी आहे, कन्फ्युजनची स्थिती आहे. यामध्ये तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की जे काही वादविवाद झाले यामध्ये तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. तुम्हाला जजमेंट मिळणार आहे, परंतु जजमेंट कसं मिळेल की तुम्हाला त्याकरता डिवाइनला सरेंडर व्हायचं आहे. सगळं जे काय आहे, जे काही गोष्टीसाठी तुम्ही आता इतके दिवस खूप जास्त प्रयत्न केलेले आहे, परंतु तुमचं मनही तयार होत नाहीये की हे नातं संपलंय किंवा या नात्यामधून आपण बाहेर पडतो, या बाबतीत तुमचं मन तयार होत नाहीये. सो जे काही गोष्टी घडत आहेत तुमच्या जीवनामध्ये त्या डिवाइनला सरेंडर करा.
परमेश्वराला सरेंडर करा. परमेश्वराला सांगा आमच्या हातामध्ये जितकं काही होतं तितकं आम्ही आमच्या परीने केलं, परंतु याच्यानंतरचं जे काय आहे ते आता तूच सांभाळ, कारण की करता करविता तूच आहे. जे काही करशील ते माझ्यासाठी चांगलं असेल, माझ्यासाठी तू कधीही वाईट करू शकत नाही. अशा प्रकारे डिवाइनला प्रार्थना करा, तुमच्या इष्टदेवतेला प्रार्थना करा, महादेवाला प्रार्थना करा. जे कोणी तुमचे देव आहेत त्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे जाऊन प्रार्थना करा की आमच्या हातात जेवढं होतं तेवढं आम्ही केलं, आता यापुढे तूच कर आता काय करायचं ते, कारण की आता आम्ही ह्या इतक्या सगळ्या त्रासाला सहन करणं आता मुश्किल झालेलं आहे. जे काही कन्फ्युजनची स्थिती आहे त्यामधून तुम्हाला बाहेर काढण्यात येत आहे, कारण की जस्टिसही मिळताना दिसून येत आहे. जस्टिसची एनर्जी आहे. सो सध्या दिसून येते मंगळ खूप जास्त खराब झालेला आहे ते दिसून येत आहे. तर नक्कीच भविष्यामध्ये मंगळच तुम्हाला सगळं काही देणार आहे. जशी परिस्थिती बदलेल तशी तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह सुरुवात होताना दिसून येत आहे. मे बी नवीन ऑफर तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे. जर ती ऑफर येत असेल, कम्युनिकेशन येत असेल तुमच्या जीवनामध्ये, तर त्याला ग्रॅब करा, ऍक्सेप्ट करा. तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस सुद्धा भविष्यामध्ये दिसून येत आहे. तर सध्याची जी ही टॉवर मुवमेंट आहे तुमच्या जीवनामध्ये घडत आहे, तर तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. एम्प्रेसच्या एनर्जीमध्ये तुम्हाला यायचं आहे. एम्प्रेसची एनर्जी आहे स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःचे तुम्ही राणी बना, कुणावरही अवलंबून राहू नका, कारण की ज्या प्रकारे तुम्ही इतरांवर ज्या वेळेस तुम्ही अवलंबून राहण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्ही तुमच्या ट्रू सेल्फला खराब करत असता. तुमच्या आंतरिक आवाजाला तुम्ही कुठेतरी एक ऐकत नसतात आणि अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतात. तर तुमच्यामध्ये त्या सर्व क्षमता आहे. परमेश्वराने तुम्हाला जे काही तुमच्या जीवनामध्ये घडत आहे ते तुमचे सगळे कर्म पूर्वजन्म फळानुसार सध्या घडत आहेत. सो तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला आता स्ट्रॉंग बनायचं आहे. जी काही परिस्थिती आहे, घरचे तुम्हाला साथ देत नाही आहे, तुम्हाला समजत नाही आता नेमकं काय करावं, तर तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं आहे, स्वतःला स्ट्रॉंग बनायचं आहे. खूप जास्त जर तुम्हाला फॅमिलीमधून त्रास होत असेल तर बाहेर पडा त्यातून आणि स्वतःच्या पायावरती उभे राहा. तुमच्या कोणी मुलं असतील त्यांच्यासाठी निर्णय डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे. बाहेर पडा, तुमच्या स्वतःच्या पायावरती उभे राहा. तुम्ही जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही त्याचा यूज करा. स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी किंवा तुमचे जे कोणी छोटे मुलं असतील त्यांच्यासाठी तुम्हाला स्टँड घेणं गरजेचं आहे, कारण की अन्याय सहन करणाराही तितकाच दोषी असतो जितका अन्याय करणारा, असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. ह्या एनर्जीमधून तुम्हाला डिवाइन बाहेर काढत आहे. तुमच्या जीवनामध्ये जजमेंट येताना दिसून येत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. जी काही कन्फ्युजनची स्थिती होती ती लवकरच दूर होताना इथे दिसून येत आहे, बिकॉज जस्टिस तुमच्याकडे येत आहे, कम्युनिकेशन तुमच्याकडे येत आहे. पूर्वजन्माचे जे कर्म होते ते कर्म तुमच्या समोर आलेले आहेत आणि त्या प्रकारे सर्व गोष्टी घडत आहेत. तर नक्कीच वादविवाद जे होते त्यामध्ये तुमचा विजय होताना इथे दिसून येत आहे. सो ह्या एनर्जीला तुम्हाला क्लेम करायचं आहे. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट तर दिसून येते. बाहेरचाही खूप आवाज डिस्टर्ब करत आहे, त्यामुळे मी पण आता यामध्ये काही करू शकत नाही. तर येथे नक्कीच तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की खूप जास्त अटॅचमेंट असते, त्याच्यातून बाहेर पडणं इतक्या लवकर शक्य नसतं, परंतु येथे नक्कीच तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. सरेंडर करा, परमेश्वराला सरेंडर करा. तुमच्या हातात आतापर्यंत जे काही होतं ते तुम्ही केलं, तर आता इथून पुढे जे काही करायचं ते परमेश्वर नक्की करेल. परंतु जर तुमच्या हातात अजूनही असेल की तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या स्वतःच्या स्वाभिमानासाठी तुम्ही जर स्टँड घेत असाल तर ते नक्कीच तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचं ठरताना येथे दिसून येत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग अँड दिस रीडिंग इज नॉट बेस्ड ऑन मेल और फिमेल, इट्स अ एनर्जी. सो थँक्यू सो मच. ज्यांना पर्सनल रीडिंग हवे, काउन्सिलिंग हवे, त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा आहे प्लीज. सो डोंट कॉल, म्हणजे कॉल करू नका, फोन लावू नका. व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा. मी सगळ्यांच्या मेसेजचे उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करते. सो थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर अँड गुड नाईट.